चटपटीत तर खायचं आहे, पण ते हेल्दीसुद्धा असलं पाहिजे. त्यातून प्रोटीनसुद्धा खूप मिळाले पाहिजेत. जर तुम्हाला असं वाटत असेल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले हेल्दी हाय प्रोटीन कटलेट्स. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि हो, जर तुम्ही हे कटलेट्स रोज रात्रीच्या जेवणासाठी वापरले तर आरामात तुमचं वजनसुद्धा कमी होऊ शकेल. शिवाय जर मुलं आपली भाजीपाला खात नसतील तर अशा प्रकारचे कटलेट बनवून तुम्ही त्यांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. आहे ना दोन्ही बाजूने फायदेशीर. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे हाय प्रोटीन कटलेट्स बनवण्यासाठी आपण इथे आज बटाटा वापरायचा नाही आहे. इथे मी पत्तागोबी, बीटरूट, गाजर, कांदा, सिमला मिरची आणि पनीर वापरते. पनीरऐवजी तुम्ही टोफूसुद्धा वापरू शकता. शिवाय भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता. आता यामध्ये मी मिक्स करते चिली फ्लेक्स, थोडेसे मिक्स हर्ब्स, बेसन आपण बाइंडिंगसाठी वापरायचं आहे. बेसनाऐवजी तुम्ही ओट्ससुद्धा बारीक करून वापरू शकता, कारण आपण इथे बटाटा अजिबात वापरायचा नाही आहे. शिवाय वरून मी ॲड करते थोडेसे जिरेपूड आणि अगदी थोडीशी धने पावडर. आता इथे मी पनीर थोडंसं क्रश करून घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर चॉप करून किंवा मिक्सरवर थोडंसं वाटूनसुद्धा घेऊ शकता. बेसनाऐवजी तुम्ही रताळ्याचा सुद्धा वापर करू शकता, पण कटलेट थोडेसे गोडसर होतात. आता मी यामध्ये थोडीशी मिरचीची पेस्ट टाकली आहे. तुम्ही हवं तर तिखटाचा सुद्धा वापर करू शकता. त्यामुळे थोडासा स्पाइस येतो आणि आपल्याला याची चव छान लागते. आता मी यामध्ये साधारण अर्धा लिंबाचा रस टाकते आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्यात पालक, कोथिंबीर, पुदिनासुद्धा ॲड करू शकता. आता हे सगळं साहित्य आपण एकत्र करून घ्यायचं आहे आणि याचा एक व्यवस्थितपणे गोळा करून घ्यायचा आहे. सर्व साहित्य एकत्र झाल्यानंतर मी आता यामध्ये ॲड करते अर्धा कप बेसन, जे आपण बाइंडिंगसाठी वापरणार आहोत. मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला. तुम्ही कमी जास्तही करू शकता. आणि आता आपण व्यवस्थितपणे मिक्स करून याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याच्या आपण लहान लहान टिक्क्या करून घ्यायच्या आहेत. बेसनाव्यतिरिक्त आपण जेही साहित्य वापरले, जे भाजी वापरले, ते सगळ्या ओल्या असल्यामुळे पाण्याची इथे गरज नाही आहे. त्यामुळे तुम्ही पाणी कमीत कमी वापरा. आणि तुम्ही इथे बघू शकता हे व्यवस्थितपणे बाइंड होतंय. आणि जर तुम्हाला हे मिश्रण थोडंसं पातळ वाटलं असेल तर तुम्ही यामध्ये पुन्हा थोडंसं बेसन ॲड करू शकता. अशा प्रकारे मला थोडंसं पातळ वाटतंय म्हणून मी अजून थोडंसं यामध्ये बेसन ॲड करते आणि याचा एक असा गोळा बनवून घेते. खूपच सिंपल आणि टेस्टी रेसिपी आहे, पण ही रेसिपी गरम गरम खाल्ली पाहिजे. आता एका चमच्याच्या सहाय्याने मी इथे हे थोडंसं मिश्रण घेते आणि ह्याची एक व्यवस्थित अशी गोलसर टिक्की बनवून घेते. त्यावर आपण पांढऱ्या तिळाचं कोटिंग करायचं आहे. तिळामुळे हलकासा क्रंच येतो आणि रेसिपीची पौष्टिकतासुद्धा वाढते.
तर तुम्ही इथे बघू शकता खूपच छान असं कोटिंग झालेलं आहे आणि अशाच प्रकारे आपण बाकीच्या सुद्धा टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला तीळ कोटिंगसाठी नको असतील तर तुम्ही हे स्किप सुद्धा करू शकता। मी साईडला पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। तर आता आपण हे पॅनमध्ये शॅलो फ्राय करून घेऊया। पॅनवर आपण हलकंसं तेल सोडायचं आहे, जास्त तेलाचा वापर करायचा नाही, कारण आपण हेल्दी हाय प्रोटीन कटलेट्स बनवतोय। तर अशा प्रकारे मी सर्व टिक्की इथे पॅनवर फ्राय करण्यासाठी ठेवलेले आहेत। वरून सुद्धा आपल्याला अगदी थोडंसं तेल सोडायचं आहे आणि एक बाजू फ्राय व्हायला साधारण 3 ते 4 मिनिटं लागतील। त्यानंतर अशा प्रकारे चमचा आणि स्पॅच्युलाच्या मदतीने मी याची बाजू पलटून घेते। तर तुम्ही इथे बघू शकता खूपच छान असा गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे। तीळ आपले साधारण ब्राउनिश कलरचे झाले पाहिजेत, तोपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे। जर जास्त वेळ फ्राय केलं तर हे वरचे तीळ करपून जातील आणि आपलं हे कटलेट क्रिस्पी नाही होणार। प्लस आपण पनीर आणि बेसन वापरलंय, त्यामुळे हे दोन्हीही कटलेट सॉफ्ट बनतात। तर मैत्रिणींनो, हे हेल्दी हाय प्रोटीन कटलेट खाण्यासाठी तयार आहेत। ग्रीन पुदिना चटणीसोबत हे कटलेट खूपच सुंदर लागतात। तर मैत्रिणींनो, ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा। सोबतच माझे चॅनलही सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।